असे चित्रपट बघतो सगळ्यांची आणि स्वतःचा चित्रपट आहे आणि एवढी गर्दी पण आहे. हे स्वप्नासारखं आहे. येस येस. चित्रपट बघून येतात ना, ती ओळख वेगळीच होती. मग एक कॅरेक्टरच्या नावानं मला बोलतात ओदाजी किंवा मदन किंवा त्या फिल्मबद्दल ते म्हणजे चर्चा करतात. एक नवरदेव करवली लिहिण्याच्या आधी विचार करतील हे नक्की आहे. कवरेज.com या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. 28 नोव्हेंबर रोजी जो कलवरी चित्रपट रिलीज झालेला आहे, त्या चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रभरात आता सध्या क्रेज देखील आहे. या चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कुठे सर देखील आहेत. जो चित्रपट आहे आपला तो हाऊसफुल आहे आणि प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे आपल्याला. तर एकीकडे जर बघायला गेलं तर हा जो चित्रपट आहे आपला कलवरी, याची शूटिंग कुठे कुठे झालेली? याचं शूटिंग नगर जिल्ह्यामध्ये काही झालेलं आहे, पुण्यामध्ये काही झालं आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये भूममध्ये काही झालेलं आहे. बरं, एकीकडे जर बघायला गेलं तर जो मुख्य भूमिकेत आपला हिरो आहे राहुल दराडे, तो बीड जिल्ह्यातला. एकीकडे बीड जिल्हा हा कलाकारांचा खाना असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातूनच राहुलला या पिक्चरसाठी उचललेलं आहे. काय वाटतं? राहुलनं खरंच त्याच्यात म्हणजे ॲक्टिंगचं म्हणजे नॉलेज खूप आहे आणि तो खरंच कलाकार आहे तो. आणि ह्या चित्रपटाला त्याने योग्य तो न्याय दिला आहे त्या भूमिकेला, त्याच्यामुळे तो परफेक्ट आहे. बीडचे कलाकार एक 4 आहेत त्याच्यात. राहुल दराडे देखील जे की या सिनेमामध्ये मुख्य कलाकार आहेत. राहुल भैया, पहिला चित्रपट आहे, कसं वाटतं? भारी वाटतंय. पहिल्याच ह्याच्यामध्ये धमाका झाला आहे आणि लोकांचं प्रेम बघून लय भारी वाटतंय. काय बाकीकडे आम्ही रीलवर येतो, तुम्हाला बघत होतो, परंतु एक चित्रपट सुरुवातीचाच असताना अनुभव कसा होता? पहिली गोष्ट म्हणजे रील पाहून लोक चित्रपट पाहायला जात नाहीत, असं वेगळे का. त्या रीलमुळं माझी ओळख होती, ते तिकीट काढेपर्यंत होती. पण जेव्हा ते चित्रपट बघून येतात ना, ती ओळख वेगळीच होती. मग एक कॅरेक्टरच्या नावानं मला बोलतात ओदाजी किंवा मदन किंवा त्या फिल्मबद्दल ते म्हणजे चर्चा करतात. असं भैया, आता तुम्ही बीडच्या संतोष माता टॉकीजवळ आहात. आम्ही मध्ये बघितलं तुम्ही स्वतःचे चित्रपट तुम्ही स्वतः बघत होत. काय फिलिंग येते? भारी वाटतं ना. आपण लहानपणापासून असे चित्रपट बघतो सगळ्यांची आणि स्वतःचा चित्रपट आहे आणि एवढी गर्दी पण आहे. हे स्वप्नासारखं आहे. येस येस. प्रेक्षकांना काय आव्हान असणार? एकदा नक्की बघा. बघितल्यानंतर आतापर्यंत जेवढ्यांनी बघितलं ना, तेवढ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स केल्यात, भरपूर रिव्ह्यूज शेअर केलेत. आता आम्ही तोंडानं बोलण्यापेक्षा चांगलं आहे लोकांकडून ऐकावं आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून तुम्ही एकदा चित्रपट बघा. तुम्ही 100% मला मेसेज किंवा कॉल करणार की लय भारी आहे. नक्कीच मंडळी, बघायला गेलं तर राहुल दराडे यांच्या रूपाने एक बीड जिल्ह्याला कलाकार मिळाला असं देखील म्हणता येईल. माझ्यासोबत इतरही कलाकार आहेत. सर, तुमची देखील या सिनेमामध्ये भूमिका आहे. तुम्हाला कसं वाटलं? तुमचं नाव सांगा तुम्ही. मी रोहित बेलदरे, निर्माता. आमचे पार्टनर विकास सरकुटे, त्याचप्रमाणे आमच्या ताई राणीताई टोनगे, आम्ही तिघांनी मिळून हा निर्मित केलेला आहे पिक्चर. राहुलला घेण्यामागचं हे कारण आहे की तो खूप कष्टाळू आहे. रीलच्या माध्यमातून तो दाखवतो. आजकाल लोकांना असं वाटतं की नवीन कलाकार नको आहे, जुने पाहिजे पाहायला. अरे आपली लोकं वरती नाही काढायची, मग कोणाची काढायची? ते आज त्याला रील स्टार म्हणून ओळखत होते, पण इथून पुढं 28 तारखेनंतर त्याला मूव्ही स्टार म्हणून ओळखलं जातं. ते हे फक्त झालं. आता हे विकास सरांनी खूप काही मदत केली. सुरुवात जरी मी केली असेल तरी शेवट त्यांनी केला ना. आमच्या दोघांना जो आमच्या मागं सावलीसारखे उभे राहणार आहे त्या म्हणजे आमच्या ताई. तर खूप भारी. आणि जो रोल बाबतीत तुम्ही मला विचारलं की भूमिका बजावली, तर ती भूमिका बजावण्यामागचं कारण की आमच्या ताई त्यांनी मला फोर्स केला की नाही दादा तुम्हीच करायचं म्हणून. त्यामुळं त्यांनी पुढं ढकललं आणि मी करत राहिलो. ताई, सर म्हणले तसं तुमची मुख्य भूमिका या सिनेमासाठी सपोर्ट राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? कलवरी खरं तर सांगायचं म्हटलं तर आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एक प्रकारचं माझं दुसरं मुलंच आहे. त्याच्यामुळं याला आमचा हा सिनेमा जीव की प्राण म्हणायला हरकत नाही. आणि या सिनेमासाठी खरंच विकासदादा असतील, रोहितदादा असतील, यांनी तर खूप प्रमाणात हा सिनेमा आज इथं लागतो, ते माझं खरंच भाग्य आहे. आणि खास मेहनत म्हणजे डिरेक्टर आमचे प्रदीप टोनगे सर, मंगेश शेंडगे सर आणि आमची टीम असेल. रात्रंदिवस कष्ट करून हा सिनेमा आज इथपर्यंत आणला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रावर गाजतोय. अजून काय पाहिजे आम्हाला? बस प्रेक्षकांनी अजून आम्हाला सपोर्ट करावा आणि कलवरी घराघरात एक प्रत्येक कलवरी असावी अशी इच्छा आहे आमची. थँक्यू. या सिनेमामध्ये कोणत्या पात्राची भूमिका निभावलेली आहे? मी भूमिका तर नाही म्हणता येणार, पण साईडनी नक्की छोटं काम केलं आहे. दीदी, तुम्ही देखील आहात. तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही एक आता चित्रपटमध्ये तुमचं जे आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात गाजतो. मी डिरेक्शन टीमला होते आणि आमचा कलवरी हा चित्रपट खूप हिट चालला आहे आणि बीडकर खूप सपोर्ट करतात, हे बघून खूप छान वाटलं. तर बीडकरांचा असंच आम्हाला सपोर्ट असू द्या आणि जास्तीत जास्त हिट होऊ. टोनगे सर, आता या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बघितलं की मोठ्या उत्साहात तुमचं स्वागत करताना या ठिकाणी फुलांचा वर्षाव असेल, त्याचबरोबर बँड असेल, हे सर्व प्रेम बघून काय वाटतं?
शब्द नाही आहेत आम्हाला खरं तर. एका मराठी माणसाला मध्यमवर्गीय कुटुंबातून सगळे आलेलो आहे आम्ही. आणि बीडकर लव यू तुम्हाला सगळ्यांना. खरं सांगतो, फुलांचा वर्षाव असेल हे कितीतरी वर्षांनी मराठी चित्रपटाला बघायला मिळते. आणि या सगळ्यांचे आभार, निर्मात्या लोकांचे आभार आमचे. विकास कुटे असतील, रोहित बेलदरे असतील, राणे टोनगे आणि दिग्दर्शक माझा मित्र मंगेशचे आभार. आणि आमच्या रा फिल्म्स टीम, कुटे सरांचं के माइन्स व्हिडिओ आणि रोहित बेलदरे प्रोडक्शन, या 3 प्रोडक्शननी मिळून हा चित्रपट बनवला, लोकांपर्यंत पोहोचवला. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, एका 8 ते 10 दिवसामध्ये 100पेक्षा जास्त शो 70% वरती भरलेत. आणि 23 शो आमचे हाऊसफुल गेलेत. आता 24वा आतमध्ये हाऊसफुल चालला आहे. तर खूप आनंद होतो आहे. बीडकरांना एकच विनंती आहे की तुम्ही हा चित्रपट उचलून धरला तर आम्ही बाकीच्या ठिकाणी देखील आम्ही लढू या चित्रपटासाठी. आणि शो परत एकदा आम्ही मिळवू थिएटरचे. ही खरंच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. धन्यवाद सर. बघायला गेलं तर सर, प्रत्येक सिनेमातून काही ना काही गोष्टी ज्या आहेत त्या घेण्यासारख्या असतात. आपला जो कलवरी सिनेमा आहे त्यामधून काय अशा गोष्टी आहेत की ते प्रेक्षकांनी घेतल्या पाहिजे? सगळ्यात मेन म्हणजे चित्रपट हा 3 कारणांनी चालतो. एंटरटेनमेंट. सगळ्यात मोठं कारण ह्याच्यात मनोरंजन आहे. दुसरी गोष्ट, सामाजिक भान आम्ही ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण लग्न हा अविभाज्य घटक आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. तर काय होतं की लग्न 1 दिवसाचं असतं, पण त्याच्यानंतर कित्येक वर्ष त्या बापाला, मुलीच्या बापाला त्याचं जेजं भरून काढावं लागतं. तर कुठंतरी हे लग्न संस्था अशी झाली पाहिजे की पैसे ह्या गोष्टी न बघता लोकांनी याला, म्हणजे आजकालची लग्न इव्हेंट आहेत ना, तर सोहळा म्हणून साजरा केला गेला पाहिजे. हा संदेश आम्ही याच्यात दिलेला आहे. मुलीच्याकडनं हुंडा घेण्यापेक्षा मुलांनी पण खर्च करायला पाहिजे. तुम्हाला मोठेपणा पाहिजे ना, तर मग तो तुम्ही स्वतःच्या पैशातून करा. आणि हे सगळं सांगण्याचं कामच आम्ही या चित्रपटातून केलेलं आहे. आणि अतिशय आनंदाने लोक ॲक्सेप्ट करतात आणि कुठंतरी कलवरी पोचते, हे आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा. शेंडके साहेब नाव. तुम्ही देखील या चित्रपटामध्ये लिखाणाचं काम, त्याचबरोबर इतरही सर्व गोष्टींसाठी चित्रपटामध्ये मेहनत घेतलेली, काय वाटतं आज एवढे? खरं तर कसं आहे, एखादी गोष्ट कागदावर उतरवली तर ती लोकांसमोर पोचली पाहिजे. आणि आज ती लोकांसमोर आली, भारी वाटतं. आणि लोक पण त्याचा आनंद घेतात, त्याच्यामुळे भारी वाटतं. भैया, तुम्ही कोणत्या पात्रामध्ये होता त्यामध्ये? माझ्या मी या चित्रपटामध्ये भिंग्या नावाचं कॅरेक्टर केलं आहे. आणि मजबूत कॉमेडी कॅरेक्टर नाही का. तर मी फक्त एवढंच सांगतो, महाराष्ट्रामध्ये कोणी पण जाऊ दे थिएटरला बघायला, 100% तो अजून पब्लिक घेऊन जाणार आणि कलवरी गाजणार 100%. नक्कीच मंडळी, बघायला गेलं तर हा चित्रपट जो आहे तो नक्कीच बीडकरांनी उचलून धरला आहे. त्याचबरोबर जो मुख्य कलाकार आहे राहुल दराडे, ते देखील बीडचेच आहेत. त्याचबरोबर कुटे सर देखील बीडचेच, त्यांच्या मामाचं गाव जे आहे ते बीड जिल्ह्यातलं आहे. या ठिकाणी काही प्रेक्षक देखील आहेत, त्यांनी चित्रपट बघितलेला आहे. कसा वाटला चित्रपट? मी 3 वेळा हा चित्रपट पाहिलेला आहे. आणि कुठे सरचं आम्ही पहिल्या बी पिक्चर लगन ज्यावेळेस पिक्चर काढला होता त्यावेळेस आम्ही सोबत हे केलेलं आहे. आणि त्यांनी हा पिक्चर काढल्याच्यानंतर मी स्वतः 3 वेळेस पिक्चर बघितला आहे. पिक्चर अतिशय कॉमेडी आहे. एक क्षण बी असं वाटत नाही की हा पिक्चर कुठं बोर होतो आहे. त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, हा पिक्चर बघावा. तुम्हाला मनोरंजन आणि आनंदी राहण्यासाठी हा पिक्चर खूप चांगला आहे. तुम्ही देखील सिनेमा बघितला का? कसा वाटला सिनेमा? काय या सिनेमातून तुम्ही घेतले? सगळ्यात पहिले जर म्हणलं तर कलवरी सिनेमा आम्ही पाहिला. ते हा सिनेमा अतिशय उत्कृष्ट सिनेमा बनलेला आहे. कारण का हा सिनेमा पूर्ण मनोरंजनात्मक सिनेमा आहे. यातले जे पात्र आहेत ते अतिशय एनर्जी वाटली त्यांचा परफॉर्म. सर्व जर पाहिलं तर याच्यामध्ये मेन आहेत डिरेक्टर प्रदीप टोनगे सर आहेत किंवा मंगेश सर आहेत. त्यानंतर निर्माते विकास कुटे जे आहेत, ॲक्टर राहुल आहे, यांचा परफॉर्मन्स खरंच पाहिजे तेवढा एनर्जी लेवलने आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि हा सिनेमा त्यांनी जी थीम मांडली म्हणजे कलवरी, ह्या कलवरीचा बेसिक हा सिनेमा फिरतो. आणि खरंच खूप मजा आली. मला वाटतं सर्वांनी हा सिनेमा बघण्याजोगा आहे. 100% पैसा वसूल आहे. बरं, माझा दुसरा एक प्रश्न, तुम्ही चित्रपट बघितला का? एकीकडे जर बघायला गेलं तर हिंदीच्या पुढे मराठी माणूससुद्धा जास्त बघत नाही, परंतु हा चित्रपट तुम्ही बघितला आहे? 100%च हा एक फॅमिली एंटरटेनर चित्रपट आहे. आपण पाहतो प्रत्येक गोष्टीमध्ये इमेज आपण काढत असताना इमेजमध्ये इमेज आणि बॅकग्राऊंड असतो. नेहमी इमेजवर फोकस केला जातो आणि बॅकग्राऊंड ब्लर केला जातो. पण या चित्रपटाच्या माध्यमातून ब्लर बॅकग्राऊंडलाही हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कलवरीने फक्त त्या नवरीचंच काम करायचं किंवा नवरदेवाचंच काम करायचं असं नव्हे, तर त्यांचंही काहीतरी इम्पॉर्टन्स या विधीमध्ये आहे किंवा या लग्नामध्ये आहे.
हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटामध्ये नायकाबरोबरच जो खलनायक आहे त्याने ही पॅरल पद्धतीची भूमिका या ठिकाणी करून निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह निर्माण करणारा हा चित्रपट मला वाटतो. आणि मला वाटतं जवळपास सर्वांनीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये लग्न हा क्षण येतच असतो. मग आता लग्नाच्या व्याख्या बदलत चाललेल्या आहेत. डेस्टिनेशन वेडिंग असेल किंवा स्थानिक पद्धतीचं पारंपरिक पद्धतीचं वेडिंग असेल, परंतु त्यामध्ये कलोरी ही कधीही न बदलणारा घटक आहे. आणि त्या कलोरीला हायलाईट करून त्या कलोरीचं काय महत्त्व आहे ते विशद करणारा हा चित्रपट आहे. सर्वांनी पाहावा. तुम्ही बघितला सर चित्रपट पाहिलं आहे. अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे आणि ग्रामीण भागाचं चित्रीकरण करण्याचं काम केलेलं आहे चित्रपटामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे जे प्रमुख कलाकार आहे त्या प्रमुख कलाकाराबरोबर सहकलाकारांना पण तेवढंच फोकस या चित्रपटामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळं खूप आवडला चित्रपट आणि सर्वांनी पाहावा अशी मी सर्वांना आवाहन. तुम्हाला कसा वाटला चित्रपट, त्याचबरोबर चित्रपटाची जी टीम आहे ती तुमच्या समोर आहे? हा चित्रपट खूपच असा छान आहे. मला हा मराठी चित्रपट मी कधी पाहत नाही, पण हा चित्रपट मी आवर्जून पाहिला आणि त्यामध्ये पूर्ण मसाला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा हा सिनेमा आहे. त्यामुळं सगळं महाराष्ट्रातील प्रेक्षक बांधवांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा व ही जी टीम आहे अतिशय उत्कृष्ट काम केलेली आहे. हा चित्रपट बघताना मला एक असं जाणवलं की मला एक सेकंदही असं बोर थोडंसंही असं वाटलं की नाही की थोडंसं बोर झालं किंवा काय असं का अजिबात वाटलं नाही. त्यामुळं जे पण लोक हा सिनेमा पाहतील त्यांचे फुल 100% पैसे वसूल हे मी गॅरंटीने सांगू शकतो. सर तुम्ही पाहिला चित्रपट? 100%. कसा आहे चित्रपट? एकदम बढिया. एकच सांगेन मी, पहिले तर वकील साहेबाचं खूप खूप अभिनंदन, राहुलचं खूप अभिनंदन. राहुल आता महाराष्ट्रामध्ये दाजी म्हणून ओळखल्या जाणार आहे. कुठे जाईन तिथे त्याला दाजी म्हणेन. आणि ह्या चित्रपटाला एक खासियत सांगतो तुम्हाला, कुणी पाहिली का नाही पाहिली, इथून पुढचे प्रत्येक नवरदेव करवली लिहिण्याच्या आधी विचार करतील हे नक्की आहे बरं का. तुम्हाला सांगतो, कुणीही न्यायचं म्हणलं करवली तर करवली घेऊन जायचं का नाही विचार करतील, कारण प्रत्येकाला त्या करवलीपासून धोका वाटेल. पण राहुल आणि वकील साहेबांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान पिक्चर आहे. सर्व पब्लिकला एवढंच विनंती करेल मी की हा पिक्चर आवर्जून पहा. घरगुती गावाकडील लग्न सोहळ्यावर अवलंबून हा पिक्चर आहे. त्याच्यामुळे खूप छान एंटरटेनमेंट होईल तुमचं आणि हॅपी एंडिंग आहे. खूप विशेष म्हणजे हॅपी एंडिंग आहे. नक्कीच मंडळी, या ठिकाणी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते कलवरी चित्रपटाची टीम, त्याचबरोबर जे प्रेक्षक होते त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. नक्कीच हा कलवरी चित्रपट कसा आहे तुम्हाला मी सांगण्याच्या अगोदर हे जे सर्व प्रेक्षक आहेत यांनी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर एक बघायला गेलं तर सर्व कलवरी चित्रपटाची टीम देखील माझ्यासोबत आहे आणि कवरेज.comच्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. नक्कीच सर्व टीमला कवरेज.com कडून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.